मंडळी, बाळंतीणी स्पेशल रेसिपी मी बनवलेली आहे पालकचा सूप। पालकचा सूप मी कसा बनवला त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ छोटासा आहे, न स्किप करता पूर्ण पहा। चला मग रेसिपीला सुरुवात। नमस्कार मंडळी, आज आपण बाळंतीणी स्पेशल रेसिपी मध्ये एक मस्त हेल्दी सूप बनवूया, पालकचं सूप। एक जुडी पालक घेतलेला आहे आणि अगदी इझी आणि सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे। आणि फोडणीसाठी घेतलेलं आहे आलं चॉप केलेलं, लसूण चॉप केलेला आणि जिरं थोडंसं, काळी मिरी पूड लागणार आहे आणि मीठ लागणार आहे। बस इतकं साहित्य लागणार आहे फोडणीसाठी। तूप तुम्ही 1-2 चमचे किती तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आणि आता आपल्याला हा पालक थोडासा उकळवून घ्यायचा आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं, म्हणजे पेस्ट करून घ्यायची। तर मग आपण पहिला हा पालक उकळवून घेऊ। पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये हा पालक घालून घ्यायचा आणि चांगला घ्यायचा फिल्टरचा, कारण हा पाण्याचा पण आपल्याला वापर करायचा आहे, म्हणून पाणी चांगलाच घ्यायचा। आणि आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं पालक शिजवून घ्यायचं आणि मग मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं। 2 मिनिटं झालेली आहेत आणि बघा पालक एकदम सॉफ्ट नरम झालेला आहे। आता हा मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचा आणि हा पाणी गाळून घ्यायचा आणि हाच पाण्याचा वापर आपल्याला सूप साठी पण करायचा आहे। लागला तर थोडं अजून टाकायचं, पण हा पाणी पण वापर करायचा, म्हणून घेताना पाणी स्वच्छ धुवून आणि चांगला पाणी फिल्टरचा घ्यायचा। आता मी हा मिक्सरच्या जार मध्ये काढून घेतो। बघा पॅन मध्ये ना 1 चमचा मी तूप घालून घेतलं आणि हे मिक्सरच्या जार मध्ये पालक हा पेस्ट करून घेतली। आणि आता आपल्याला फोडणी घालायची आहे। सर्वप्रथम आपल्याला थोडंसं जिरं घालायचंय फोडणीला। तूप जास्त गरम झालेलं आहे, लगेच एक ऑइल गरम होते। आणि आलं आणि लसूण पण घालून घ्यायचंय आणि फोडणी द्यायची। थोडस तांबूस झालं लसूण आणि आलं ही फोडणीला, जो आपण मिक्सरला आपण हे वाटून घेतलं ना पालक, तो घालून घ्यायचा। आलं आणि लसूण लाल झालं, आता ह्यामध्ये ती पालकची प्युरी घालून घ्यायची आणि आता ह्यामध्ये जो आपण उकळताना पाणी घातलेला तो घालून आपण सूप वाढवायचा। म्हणजे मी हा पाणी काढून ठेवला होता, तो मी ह्या मिक्सरच्या जार मध्ये लागलेला आहे त्यामध्ये घालून घेते आणि सगळं पाणी ह्यामध्ये घालून घेते। बघा अशा पद्धतीने मस्त असा ही पालकचा सूप होतो बाळंतिणीसाठी किंवा आजारी माणसासाठी, अगदी सोप्या पद्धतीने। आता ह्यामध्ये काळी मिरी पूड आणि मीठ घालून घ्यायचंय। मस्त पौष्टिक असा पालकचा सूप। मीठ थोडंसं घालायचं, कारण पालक मध्ये खारटपणा असतो। आणि एक अर्धा चमचापेक्षा थोडं जास्त काळी मिरी पूड घातलं। आता ह्याला भरपूर उकळी काढून घ्यायची। बघा सूपची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, इतकी पातळ ठेवायची, एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही। बघा छान अशी ठेवायची। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे ते दाबायला विसरू नका। आणि बघा मी बाळंतिणी स्पेशल रेसिपी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत, जितक्या मला येतात तितक्या मी अपलोड केलेल्या आहेत। आणि छोटेच आहेत, फार मोठ्या नाही, प्रत्येक रेसिपी ही वेगवेगळी अपलोड केलेली आहे। बघा मंडळी पालक सूप आपला तयार झालेला आहे बाळंतिणी स्पेशल रेसिपी मध्ये। आणि बघा किती छान असा हिरवागार रंग आलेला आहे, याच्यात काय फूड कलर वगैरे टाकलेला नाही, तो पालकचाच रंग आहे आणि हिरवागार पालक होता विशेष म्हणजे। आणि हा बाळंतीला किती वाजता द्यायचा, तर सकाळी जर बनवणार असतील तर 10:30 ते 10:30च्या दरम्यान द्यायचा। संध्याकाळी जर बनवणार असतील तर 4:30 ते 5:30च्या दरम्यान द्यायचा, कारण 6:30ला संध्याकाळच्या जेवणाचा टाइम होतं आणि 11:30ला दुपारच्या जेवणाचं बाळंतिणीचं टाइम असतं। ह्या टायमिंगला जेवण द्यायचं, तर बाळालाही दूध पिल्यानंतर त्रास होत नाही आणि बाळंतिणीलाही डायजेस्ट व्हायला त्रास होत नाही। ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर बाळंतिणीला किंवा बाळाला कसलाही त्रास होणार नाही। आता हा आपला सूप झालेला आहे, आता मी हा बाउल मध्ये काढून घेते। म्हणजे ही रेसिपी आवडली ना बाळंतिणी स्पेशल सूपची, अगदी बेसिक साहित्यात आणि अगदी सोपी, तर मग हा सूप तुम्ही नक्की बनवून बघा। आणि तुमच्या घरी बाळंतीण असेल किंवा आजारी असेल त्यांच्यासाठी हा सूप नक्की बनवा। आणि खूप छान रेसिपी आहे। रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।